अमरावतीतून आदिवासी विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च काढण्यात आला होता। सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अशोक उईके यांच्या निवासस्थानी हा मोर्चा धडकणार आहे। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाड यांनी। पाहूया। गेल्या 15 दिवसापासून राज्यभरातील आदिवासी समाजाचे विद्यार्थी जे ठिकठिकाणी आंदोलन करत आहे। अमरावतीमध्ये सुद्धा गेल्या 6 ते 7 दिवसापासून प्रकल्प आदिवासी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतोय। मात्र विद्यार्थी आता प्रचंड आक्रमक झालेले आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या घरासमोर जाण्याचा जो निर्धार त्यांनी घेतलेला आहे, सध्या जर पाहिलं तर अमरावती शहरातून हजारोच्या संख्येने जे आदिवासी बांधव विद्यार्थी आहे या ठिकाणी निघालेले आहे। अमरावतीत 8 दिवस झाला आमच्या आंदोलनाला, पण जसा पाहिजे तसा संबंधित अधिकाऱ्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगणार की 2008 ला 1000ची क्षमतेच्या वसतिगृहाची निर्मिती झाली होती। आज 2026 सुरू आहे, अजूनपर्यंत त्यांची संख्या वाढ केलेली नाही। आणि आमची एकच मागणी आहे की अमरावती जिल्ह्यात जिल्हास्तरीय जो वसतिगृहांची निर्माण झाली पाहिजे, कारण इथले जे अधिकारी कर्मचारी आहे यांनी व्यवस्थित प्रस्ताव पाठवलेले सरकारला की भाई विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। 2026 सुरू आहे, 15-16 वर्ष झाले असून यांनी क्षमता वाढवली नाही, म्हणून विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटत नाही। त्याच्यासाठी आंदोलन आहे आणि संबंधित मंत्री या सगळ्या बाबीची दखल नाही घेत आहे, म्हणून आम्ही सगळे विद्यार्थी मिळून संबंधित मंत्र्यांच्या घराच्या घेरावासाठी निघालेलो आहे। माझी मागणी ही आहे का जे आदिवासी वसतिगृह आहे मुला मुलींचे त्यात आम्हाला वाढ करून पाहिजे आणि जे 12,500 भरती आहे ते निघाले पाहिजे आदिवासींसाठी, एवढीच मागणी आहे। सूरज दहाड, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।